नमस्कार. पुन्हा एकदा मी सारा जानवेकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मुक्तांगण या आपल्या आपण जे एक उपक्रम चालू केला होता मुक्तांगण या नावाने, त्याच्यातलंच हे पुढचं सत्र आणि प्रत्येकच मुक्तांगणला एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. मुक्तांगणची जी संकल्पना होती ती अगदी 1-2 ओळीत सांगते. मग दोन्ही संस्थांबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत आणि लगेचच आजच्या विषयाकडे जाऊया. मुक्तांगण याची संकल्पना गेले जवळजवळ 1.5-2 वर्ष आम्ही सातत्याने पौर्णिमा आणि अमावस्येला ध्यानसत्र घेत होतो. त्याही आधी ही सत्र चालूच होती, पण ती ऍक्च्युअल आमच्या सेंटरमध्ये चालू होती. तर आता 2 प्रकारे ध्यानसत्र घेतली जातात. एक असतात जी ऑनलाईन, जी फुल मून आणि न्यू मून मेडिटेशन्स किंवा पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवशी विशेष करून असतात. या 2 दिवसांचं एक वेगळं महत्त्व आहे, की जेव्हा जास्तीत जास्त ध्यानात्मक काहीतरी करावं असे हे 2 दिवस आहेत. आणि दुसरं जे येतं ते दर बुधवारी ठाण्यामध्ये पाचपाखाडीमध्ये ज्ञानदेव सेवा मंडळामध्ये मेडिटेशनचे वर्ग घेतले जातात. याच्यामध्ये अनेक विषय हाताळले जातात. इथे अनेकांनी ते अटेंड केलेत. सो ते दोन्हीही उपक्रम विनामूल्य आहेत. एक ऑनलाईन आहे, एक ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे ऍक्च्युअल त्या ठिकाणी जाऊन आहे. तर तुम्ही दोन्हीचा निश्चित आनंद घेऊ शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचवा हे नेहमीच आम्ही सांगतो. त्याचा हेतू असा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ध्यान ही संकल्पना पोहोचावी. त्याने एकदा तरी गिव्ह इट अ ट्राय असं म्हणतो ना, एखादी नवीन डिश कशी खाऊन बघतो की नाही आवडली नका खाऊ, जबरदस्ती काहीच नाही. पण एकदा तरी खाऊन बघावी आणि काही वेळा असं होतं की पुन्हा खाण्याचा मोह होतो. पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. तर हा नवीन मोह तयार करणं हे मुक्तांगणचं महत्त्वाचं काम, की या मोहात पडलं पाहिजे. कुठला मोह आहे की अशा विषयांची आवड, या विषयांची माहिती, व्याप्ती आणि त्याच्यातून येणारे अनुभव. मुक्त अंगण, अंगण म्हटलंय त्याला. साधारणपणे होळी म्हटलं की होळी नाही, पौर्णिमा म्हटलं की तिथे जागरणाचं काहीतरी महत्त्व आहे. अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्हीमध्ये रात्र, अंधार, तमस, जागरण असे अनेक विषय येतात. तर त्याच्याच वरती अनुसरून मुक्तांगण ही संकल्पना होती, की अंगणातल्या गप्पा. मागच्याही वेळी मी सांगितलं होतं, की कट्ट्यावरच्या गप्पा अपेक्षित नाहीत, अंगणातल्या गप्पा आहेत. सो इथे कुटुंब आहे, कुटुंबातला जिव्हाळा आहे, कुटुंबाची आपुलकी आहे आणि कुटुंबातली माणसं एकमेकांना जशी मदत करतात, एकमेका करू धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ असं जसं म्हटलं जातं, तर तसं एकमेकांच्या सहाय्याने पुढे जाताना काय काय करता येईल? मग अनेक प्रश्न असतील, मग ते विषय आपण हाताळतो. हे सगळं करायचंय. त्याच्यामुळे निश्चित प्रश्नांना एक छोटी स्पेस आहे एंडला आपल्याला, फक्त मध्ये प्रश्न घेता येणार नाहीत. हा जो उपक्रम ज्या 2 संस्थांच्या माध्यमातून घेतला जातोय, संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाण्यामध्ये जवळ-जवळ 15 ते 20 वर्ष या ध्यान साधना, मेडिटेशन, अध्यात्म. सामान्यपणे मेडिटेशन म्हटलं की लोकांना असं वाटतं की हा योगाचे ह्यांचे क्लासेस आहेत. तर इट हॅज नथिंग टू डू विथ योगा. पूर्णतः ध्यान, पूर्णतः हीलिंग म्हणजे काय? किंवा योगशास्त्राच्या पलीकडे जाऊन ध्यानाच्या किती ध्यान म्हणण्यापेक्षा हीलिंगच्या, थेरपीच्या, उपचारांच्या कितीतरी पद्धती आहेत. त्या पद्धतींपर्यंत पोहोचण्याचा, त्याचा अवेअरनेस निर्माण करण्याचं खूप महत्त्वाचं काम डॉक्टर मंजिरी गोखले यांनी बऱ्याच 15-20 वर्षांपूर्वी चालू केलं होतं आणि ते विस्तारत त्याचा संवाद सेंटर हा एक प्रसिद्ध ट्रस्ट जो ठाण्यामध्ये आहे. त्याच्या माध्यमातून अनेक विविध कार्यशाळा जसं पास्ट लाईफ आहे, शिवस्वरोदय शास्त्र जी कार्यशाळा मराठीमध्ये नाहीच होत किंबहुना किंवा होत असेल तर फार रेअर आहे. अशा खूप हटके कार्यशाळा, शिवस्वरोदय, पंचमहाभूत असे सगळे विषय, 7 चक्र हा जो विषय आहे त्याचा सुद्धा भारतीय पर्स्पेक्टिव्ह काय आहे? या सगळ्या कार्यशाळांमध्ये भारतीय बेस काय आहे? भारत आणि पाश्चिमात्य जग यांची सांगड अशा विविध कार्यशाळा, फॅमिली कॉन्स्टेलेशन, ब्रेथवर्क असेल, स्वप्न या विषयांवरच्या कार्यशाळा, गुरुचक्र साधना आपण ज्याला इंट्युशन डेव्हलपिंग म्हणतो, त्याविषयीची साधना असेल, अशा अनेक रेकीसारखे सामान्यांना पॉप्युलर किंवा प्रसिद्ध विषय आहेतच आहेत, क्रिस्टलसारखे विषय आहेत. असे विविध विषय संवाद सेंटरमध्ये हाताळले जातात. अनेक जण विचारतात की फक्त ग्रुप सेशन्सच होतात का? तर नाही, तुम्ही वन ऑन वन थेरपी किंवा वन ऑन वन इंडिव्हिज्युअल सेशन्स घेऊ शकता. इंडिव्हिज्युअल कन्सल्टेशन्स होतात. हे सगळं काही सेंटरला आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून होतं. दुसरी जी महत्वाची संस्था द हिलिंग लॅब. द हिलिंग लॅबचा मुख्य पाया किंवा मुख्य अजेंडा असा होता, जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी असं असं छान काव्य आहे की भारतभूमी खरोखर स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे याचा अर्थ
की जे जे स्वर्गसुख म्हणतात ते भारतीय संस्कृतीमध्ये सापडतं. ते सगळे रेफरन्स येतात. पंचमहाभूत म्हटलं तर ती भारतीय संस्कृतीत आहेत. मायथॉलॉजी म्हटलं तर ते संस्कृतीमध्ये आहे. व्हायब्रेशन, स्पंदन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे काही आपण पाश्चिमात्य जगातनं ऐकलेले शब्द आहेत, या शब्दांची पाळंमुळं आमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये इतकी घट्ट रोवलेली होती, ती आजही आहेत अनेक घरांमध्ये. तर ते विषय अधिक सुंदर स्वरूपात एका मॉडर्न पॅकेजिंगमध्ये लोकांपर्यंत पोहोचवणं, मॉडर्न त्याचं जे वेष्टन आहे, कव्हर आहे, ते अधिक चांगलं, अधिक अट्रॅक्टिव्ह. याच्यातला महत्वाचा अप्लाइड मंत्रा सायन्स, रामरक्षा, हनुमान चालिसा, आजच कंप्लीट झालं शिवतांडव स्तोत्र, श्रीसुक्त, अथर्वशीर्ष, असे सगळे वरवर पुरातन दिसणारे विषय किंवा या सगळ्या विषयांवरच्या कार्यशाळा. मग कार्यशाळा म्हणजे त्याच्यात फक्त चॅन्टिंग, फक्त उच्चार करा, पाठ करा, घोकमपट्टी करा असं अजिबातच नाही. किंबहुना घोकमपट्टी करूच नका, ते आत्मसात करणं किंवा यक कंठे धारे तस्य करस्था सर्वसिद्धय, असं जेव्हा रामरक्षा सांगून जाते, शिवतांडवात सिमिलर रेफरन्स येतात की जेव्हा आपण कंठामध्ये धारण करतो, कंठामध्ये धारण करणं म्हणजे पाठांतर नाही. कंठामध्ये धारण करणं म्हणजे त्याच्यातल्या नादयोगाला अनुसंधान साधणं. सो नादानुसंधान स एषा म्हणजे संहिता संधी नादानुसंधान स एषा गणेश विद्या. अशी जी गणेश विद्या आहे ती मंत्रांचे ऍप्लिकेशन, विनियोग, जपे विनियोग, हे सगळे मंत्रांमधलेच रेफरन्स आहेत. विनियोग म्हणजे ऍप्लिकेशन. तर असं सगळं मंत्रांचं माझ्या रिअल आयुष्यामध्ये काय ऍप्लिकेशन आहे हे आपण मुख्यतः द हिलिंग लॅबच्या माध्यमातून बघतो. पण त्याचा मुख्य हेतू की भारतीय संस्कृतीतलं तथ्य आणि भारतीय संस्कृती ज्यांना पुरातन वाटते, ज्यांना ओल्ड फॅशन वाटते, ज्यांना अंधश्रद्धात्मक वाटते, ती तशी नाही आणि ती अतिशय मॉडर्न आहे, ती अतिशय फ्लेक्झिबल आहे, ती अत्यंत आधुनिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ती ओपन माइंडेड संस्कृती आहे. कारण ती विश्वबंधुत्वाची संकल्पना हजारो वर्षापूर्वी सांगते. हजारो वर्षापूर्वीच्या भारतीय संस्कृतीमध्ये वसुधैव कुटुंबकम असे विषय मांडलेले आहेत. फक्त भारत, फक्त माझं ठाणं, फक्त माझं शहर असं काही अपेक्षित नाही या संस्कृतीला. तर हे विषय आणि हे महात्म्य पोहोचलं पाहिजे, पण अतिशय वेगळ्या स्वरूपात. अशा विविध कार्यशाळा होतात. आजच्या विषयाकडे येऊया. बरीच जण आता आली आहेत, ऑलमोस्ट 60. नाईस. सो आजचा विषय जो आपला आहे होलिका दहन. पुन्हा एकदा संस्कृतीचे काही संदर्भ आहेत. आपण संस्कृती आणि परंपरा, परंपरा शब्द वापरतो, पर शब्द तिथे येतो. सो पर अपर, परपर भाव, ज्यांना साधारण अद्वैत वेदांत किंवा शंकराचार्य ज्यांनी वाचले, ज्यांनी अभ्यास केलाय, त्यांना हे सगळे शब्द नवीन नसतील. पण साधारणपणे पर अपर भाव म्हणजे एक पर आहे आणि एक अपर आहे, म्हणजे द्वैत आहे. जिथे जिथे द्वैत येतं ती पृथ्वी, आपण सगळे पृथ्वीवरती आहोत. द्वैत म्हणजे ड्युअलिटी. सो या द्वैतात्मक सगळी संस्कृती आहे, द्वैतात्मक चालीरीती आहे, द्वैतात्मक गोष्टी, या सगळ्याला आपण साधारणपणे परंपरा म्हणतो. की एक कोणतरी ती आपण काहीतरी एक सिस्टीम आहे जी फॉलो करणारा एक आणि त्याच्यातला एक कोणतरी हायर सोल अशा अर्थी, म्हणजे एक देव आणि त्या देवाची पूजा करणारी आपली प्रजा असेल, एक राजा, राजाला फॉलो करणारी प्रजा असेल, एखादा पॉलिटिशियन, पॉलिटिशियनचे कार्यकर्ते असतील. असं सगळीकडे सर्व क्षेत्रांमध्ये परंपरा दिसते, जशी ती सणवारांमध्ये दिसते. सो परंपरामध्ये पर शब्द येतो. परत पर म्हणजे पर अपर भाव हा एक त्याच्यातला मुद्दा झाला. आणि दुसरं पर शब्दाचं आपण म्हणतो की परमतत्व, म्हणजे सगळ्याच्या परे असलेल्या गोष्टी, जी अपर करून पर आणि अपर याच्यातला भाव बघतोय, की सगळ्याच्या परे असलेल्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या जोडल्या गेल्या त्याला परंपरा म्हणता येईल. परंपरा शब्दाचे संस्कृतातल्या संस्कृताची जी पद्धत आहे त्यानुसार अनेक अर्थ बघता येतील, पण सोपा अर्थ बघण्याचा प्रयत्न. तर असं काहीतरी की या सगळ्याच्या पलीकडे काय आहे, म्हणजे एक पूजा सांगितली आहे, एक अमुक अमुक असं व्रत आहे बरं का, आणि ह्या व्रताच्या पलीकडचा अर्थ काय आहे तोच आपण बघण्यासाठी मुक्तांगण या सत्राचा वापर करतो. होलिका दहनाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्याच्याविषयीचं जे उद्बोधक असं जे जे आहे ते आजकालच्या सोशल मीडियामुळे आपल्या सगळ्यांना खूप छान माहिती आहे आणि चांगली गोष्ट आहे, माहिती आहे हे. तर त्याच्यामध्ये आपण जास्त शिरणार नाही, कारण ते विषय अनेकांना माहीत असतात. आपण मुख्य विषयाकडे येऊया. होलिका दहन, त्याची गोष्ट, मग हिरण्यकशिपू, त्याच्यातली कॅरेक्टर्स, कुठल्याही मायथॉलॉजीच्या गोष्टीकडे एक पुरातन अंधश्रद्धात्मक गोष्ट असं न बघता त्याच्यातलं व्यक्तिचित्रण काय आहे, ते उभं कसं केलंय हे बघितलं तर होलिका, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विष्णू, या चौघांभोवती ही कथा फिरते. या चौघं याच्यातले मेन कॅरेक्टर्स आहेत.
आणि मग काय त्याची गोष्ट काय आहे, होलिका दहनामध्ये आणि इतर आत्ताच अगदी आजच शिवतांडव झालं, त्याच्यात रावण हा विषय होता. संपूर्ण रावणावरती कार्यशाळा होती. जवळ रावणावरती म्हणजे होती शंकराची, पण त्याच्यात रावण कसा आहे हे उलगडत जातं. तर हे रावण काय आणि ही होलिका काय, या दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. ती म्हणजे सामर्थ्य, ती म्हणजे सिद्धी, ती म्हणजे शक्ती, ती म्हणजे वरदान आणि सगळ्यात महत्वाची अग्नितत्व आणि तमस. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी दोनही ठिकाणी समान सापडतात. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की आपण होलिका दहन हा विषय बघताना होलिका दहन आणि साधारण रामायण किंवा राम हे कॅरेक्टर असे दोन्ही विषय एकत्रित कसे आहेत त्यांची सांगड बघतोय. त्यांचा काही जबरदस्तीने संबंध लावण्याचा इथे मुद्दा नाही. तर होलिका दहनाच्या गोष्टीत होलिका हिरण्यकश्यपूला सांगते की अरे तू काळजी करू नको, हिरण्यकश्यपू थोडासा अगेन्स्ट असतो ना विष्णूच्या. वराह अवताराची गोष्ट माहितीये की विष्णू त्याचा नाश करतो वराह अवतारामध्ये आणि मग विरोधात असतो, त्याच्या विरोधी पक्षात जातो हिरण्यकशिपू आणि तो ठरवतो की सर्वम विष्णुमयम इदम जगत, असं जे जे जग असेल ते सगळं जग मी मोडून काढेन. जिथे जिथे विष्णूचं नाव येतं असं मी होऊ देणार नाही, किंवा माझ्या राज्यामध्ये कोणीही विष्णूचं नाव घेणार नाही याबद्दल मी खात्री बाळगेन. मी त्याचा सगळा सिस्टीम मी बघीन. मग होलिका त्याला मदत करते आणि होलिका सांगते की माझ्याकडे अग्नीचं सामर्थ्य आहे. गंमत अशी आहे की अग्नी हा सत्वयुक्त होतो तेव्हा श्रीरामाचा अवतार होतो आणि अग्नी हा तमसयुक्त होतो तेव्हा होलिका दहन किंवा रावण दहनाच्या कथा येतात. पण सगळ्या ठिकाणी अग्नितत्व कॉमन आहे. आणि म्हणून आजचं मेडिटेशन आपण फायर एलिमेंट वरती करणार आहोत. मी मगाशी जसा उल्लेख केला की पंचमहाभूतांची एक वेगळी कार्यशाळा साधारण एप्रिलमध्ये ती आहे, त्याच्यात अग्नी हा विषय येतो. पण अग्नी हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे, खूप फॅसिनेटिंग विषय आहे आणि तो जर कळला तर तो अग्नी आपल्या आयुष्यात काय काय मिरॅकल्स घडवू शकतो हे काही जण इथे असतील तर ते शेअर सुद्धा करतील नंतर. सो अग्नितत्व. मग होलिका म्हणते मला अग्नीचं वरदान आहे. वरदान म्हणजे सिद्धी, तिला शक्ती होती, साधनेची शक्ती होती की मला अग्नी जाळू शकत नाही, तुम्ही तर प्रल्हादाला अगदी एका मिनिटात जाळून टाकू शकते. ही जी गोष्ट आहे होलिका आणि छोट्या भक्त प्रल्हादाची, ती तमस आणि सत्वाची गोष्ट आहे. जशी रावण आणि रामाची गोष्ट, ही रावण आणि रामाची गोष्ट नाही, ती तमस आणि सत्वाची गोष्ट आहे. असं जर त्याच्याकडे बघितलं, सोप्या भाषेत वाईट आणि चांगल्याची गोष्ट आहे. म्हणजे चांगल्याचा वाईटावरती विजय, अशा या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सत्व, चांगल्याच्या पलीकडचा शब्द आहे सत्व. तर अशी होलिकेची गोष्ट आहे. मग त्या गोष्टीत काय होतं, फायर काय करतो, फायर तिला जाळू शकत नाही. आता मुळात अग्नी म्हणजे काय हे आपण बघूया. गोष्ट साधारण अशी आहे की अग्नीमध्ये ती त्याला घेऊन बसते आणि त्याच्या सत्व, त्याच्या साधनेची सात्विकता इतकी अफाट असते. अर्थात विष्णूचा भक्त, विष्णू ही सस्टेनेबिलिटी, धारणाची शक्ती आहे ना, म्हणजे आपण उत्पत्ती स्थिती म्हणतो. स्थिती म्हणजे जे आहे ते सस्टेन करणं, ते मेंटेन करणं, याची देवता विष्णू आहे. तर विष्णू त्याला धारण करतो, विष्णू त्याला सस्टेन करतो, विष्णू त्याला सर्व्हाइव्ह करतो. असं सगळं होतं आणि ते सर्व्हायवलचं कवच, त्याला रक्षा कवच मिळतं. कसं मिळतं, एका सिद्धींच्या पलीकडे जाऊन रक्षा कवच त्याला मिळतं. ही अग्नीची गंमत आहे. आणि हेच रक्षा कवच आपण रामायणामध्ये रामाच्या बाबतीत बघतो की जे रामरक्षा हे मुळात कवच आहे. का कवच आहे त्याचं उत्तर आज कदाचित मिळेल, कारण अग्नी हे कवचासारखं काम करतं, अग्नितत्व. मग फायर म्हणजे काय पटकन बघूया आणि होलिका दहनात काय झालं होतं. काल झालंय होलिका दहन. आपण जेव्हा फुलमून मेडिटेशन बघतो तेव्हा काही वेळा अगदी पौर्णिमेला घेण्याचा निश्चितच प्रयत्न असतो. काही वेळा काल बरेच जण नसणार असं होतं, त्याच्यामुळे आपण आज हे येतोय. सो होलिका दहन झालंय, त्या होलिका दहनाची रचना आठवायची. त्याच्यात काय काय आहे, मुख्य अग्नी आहे. मुख्य ते अग्नितत्वाची साधना म्हणजे अग्नितत्वाचा सण आहे. मग त्याच्यात काही पृथ्वी आहेच, लाकडं असतील किंवा जी काही रचना आहे, प्रसाद आहे, म्हणजे पृथ्वी आहेच आहे तिथे. आणि कशाचं दहन आहे, आपल्यामधल्या तमसाचं दहन आहे, अंधाराचं दहन आहे. असं सगळं म्हणजे विचार, भावना अशा स्वरूपाचं जलतत्व तिकडे येतं. अशी सगळी रचना आहे. त्यातली फायर काय करते, आपण होळिकेमध्ये होळी पेटवल्यावरती जो प्रसाद टाकतात पारंपरिक पद्धतीत, नारळ जो असतो तो नंतर वाटतात ना, तो खाण्याची पद्धत आहे. का खातो आपण, होलिका दहन हा तर फारच वाईट स्टोरी आहे त्याची. होलिकेचं दहन झालं, तिच्या गर्वाचं दहन झालं, तिच्या सिद्धींचा जो, तिला एक प्रचंड चुकीचा गर्व होता त्याचं दहन झालं. मग आपण तिचा प्रसाद कसा काय खातो, तिची पूजा कशी करते, होळीची तर पूजा केली जाते. तर ही पूजा होळीची नाही, ही पूजा होलिकेची नाही, ही पूजा अग्नितत्वाची आहे की त्या अग्नीने दहन केलं आणि त्याच्यातून जो प्रसाद आला
दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. त्याला आपण असं म्हणतो की स्थित्यंतर, की त्या अग्नीमध्ये जळून खाक झालेला तो नारळ खूप टेस्टी लागतो, तिथे जलतत्व येतं, त्याची चव खूप विशेष असते. तर अग्नी काय करतो, अग्नीचं पहिलं सूत्र, आता हे पुढचे सूत्र लक्षात ठेवा आणि हेच आपण मेडिटेशनमध्ये वापरणार आहोत. साधारण 5 मिनिटात आपण मेडिटेशनला सुरुवात करण्याचा प्रयत्न करू, 5 ते 7. तर अग्नी काय करतो, ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन खूप मोठा शब्द असेल तर सोपी उदाहरणं घेऊया, की उदाहरणार्थ इथे अंधार असता आणि मला अंधारातून प्रकाशाकडे, तमसोमा ज्योतिर्गमय असं जायचं असेल, तर अंधाराचा अभाव म्हणजे प्रकाश, असं शंकराचार्य म्हणतात. मग हे कळायला अवघड असेल तर आपण काय करतो, लाईट लावतो किंवा टॉर्च लावतो. म्हणजे काय करतो, विद्युत शक्ती. म्हणजे काय करतो, अग्नी. अग्नीमध्ये विद्युत शक्ती हा विषय येतो. विद्युत याचा अर्थ इलेक्ट्रिकल पॉवर. तर त्या विद्युत शक्ती येतात अग्नीमध्ये. आणि दुसरं जे येतं तेज, दुसरा महत्वाचं सूत्र. पहिलं आपण बघितलं ट्रान्सफॉर्मेशन, स्थित्यंतर. दुसरं विद्युत शक्ती, इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे इलेक्ट्रिकल करंट सारखे अनुभव. आणि तिसरं जे येतं ते म्हणजे तेज. सो अग्नी म्हणजे तेज. सिमिलरली आपण एखादा पदार्थ बनवायला ठेवतो गॅसवरती, तर रॉ कच्चा तांदूळ आहे त्याला आपण अग्नी देतो, तेव्हा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं, तांदळाचा भात बनतो, कणकेची पोळी बनते, हे जे सगळं होतं दिस इज अग्नी. सो याचा अर्थ मी आत्ता ज्या कुठल्या स्थितीत, अवस्थेत, मानसिक, वैचारिक, फिजिकल, सोशल, करिअर, प्रोफेशन, जे कुठले विषय, ज्या कुठल्या गोष्टीमध्ये आहे, ज्या कुठल्या अवस्थेमध्ये आहे, त्या अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये माझं स्थित्यंतर करण्याची ताकद अग्नितत्वामध्ये आहे. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जलतत्व. जेव्हा अग्नियुक्त ट्रान्सफॉर्मेशन होतं तेव्हा तिथे जलाची निर्मिती होते. हा दुसरं सूत्र आहे, अग्नीचं सूत्र. आपण फायर एलिमेंट काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ ती एका ऐकण्यात कळते असं नाही, पण म्हणून ती अनुभवणार आहोत ध्यानाच्या माध्यमातून. सो आपण भात बनवतो, मग तांदळाला, कच्चा तांदूळ खाल्ला आणि भात खाल्ला तर चव कुठे आहे, रसनिर्मिती कुठे आहे, तर भातामध्ये आहे. म्हणजे रसनिर्मिती हे अग्नीचं कार्य आहे. मग रसनिर्मिती म्हणजे काय आणि फायर एलिमेंट म्हणजे काय, सोपी सोपी उदाहरणं घेऊया. की एखादी व्यक्तीचं बोलणं, एखाद्या व्यक्तीचा प्रेझेन्स आपण म्हणतो, ऑरा त्यांचा, की मोठे मोठे सेलिब्रिटीज आठवायचे, की त्यांचा ऑरा काहीतरी अट्रॅक्ट करतो, लाखो करोडो लोकांना तो अट्रॅक्ट करतो. ही जी पॉवर आहे, ही जी ताकद आहे, ही अग्नीची ताकद आहे. एखाद्याचा आवाज आपल्याला मोहून टाकतो, मंत्रमुग्ध करतो, एखाद्याचा आवाज आपल्याला वारंवार ऐकावासा वाटतो, ही अग्नीची ताकद आहे. आवाजातली जी धार किंवा शार्पनेस आहे, किंवा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो, ही जी पोहोचण्याची ताकद आहे, कुठे, कानांपर्यंत नाही. कानांपर्यंत हजारो आवाज पोहोचतात, हृदयापर्यंत काही ठराविक आवाज पोहोचतात, आपल्या आईचा असेल, बहिणीचा असेल, कुठल्या खास व्यक्तीचा असेल, असे हृदयापर्यंत पोहोचणारे आवाज ही अग्नीची ताकद आहे. तिसरं जे अग्नीचं आपण म्हणतो, की अग्नी काय करतो, अग्नी करेज, धैर्य, शौर्य, धाडस, हे सगळे अग्नीचे पुढचं सूत्र बघतोय. हे सगळं अग्नीच्या ठिकाणी येतं. आणि चौथं, पाचवं महत्वाचं, म्हणजे याच्यात 3-4 विषय झाले. पाचवा महत्वाचा, इम्प्लिमेंटेशन किंवा एक्झिक्युशन. असं कोणालाही वाटत असेल की मला ही गोष्ट करायची आहे पण अजून ना ती होतच नाहीये, म्हणजे डोक्यात तर खूप प्लॅन आहे की हे सगळं असं आहे किंवा हा बदल मला आणायचा आहे, मला अमुक अमुक करायचंय, पण ते होत नाहीये. तर एक्झिक्युशन, इम्प्लिमेंटेशन, कृती, कार्य आणि कर्म, हे अग्नीची ताकद आहे. म्हणजे एखादी गोष्ट जी फक्त विचारांमध्ये, ती प्रत्यक्षात येणं, मॅनिफेस्टेशन, ही अग्नीची ताकद आहे. ती गोष्ट प्रत्यक्षात येणं. आता हे कळायला अगदीच अवघड असेल तर सोपं श्री रामचंद्राकडे जाऊया. रामचंद्राचं कॅरेक्टर काय सांगतं, रामचंद्र, किती सुंदर नाव आहे, श्री रामचंद्र, सूर्यवंशी राजा, आणि त्याच्या नावामध्ये रामचंद्र, त्याला रामसूर्य का नाही म्हणत मग, तो सूर्यवंशी राजा आहे. तर ती अग्नीची गंमत आहे. अग्नी म्हणजे फक्त सूर्य, अग्नी म्हणजे फक्त आग नाही, अग्नी म्हणजे तेज, सूर्याचं तेज आणि चंद्राचं तेज, याला अग्नी म्हणतात. ही दोन्ही तेज जिथे एकवटली आणि जी कर्मयोनी झाली, अवतार कार्य अनेक आहेत पण कर्मयोनीतला अवतार, मग अशी म्हटलं तसं, की एक्झिक्युशन, देर इज अ टास्क, गो ऑन द अर्थ, कम्प्लीट इट, पृथ्वीवर जा, हे काम पूर्ण कर आणि परत ये, दुसरं तिसरं काहीच नाहीये तुला. हे अवतार कार्य ज्याला दिलं तो श्रीरामचंद्र. सो ती कर्मयोनी आहे, तिथे कर्म हाच संदर्भ आहे. कर्म असल्यामुळे अग्नीचं जे महत्वाचं सूत्र आहे, प्रोटेक्शन,
तर श्रीरामचंद्राचा जन्म कुठल्या एका, आपण 4 वर्ण बघतो. क्षत्रिय राजा आहे, क्षत्रिय आहे, सूर्यवंशी आहे, तिथे अग्नीचा डायरेक्ट संबंध आहे आणि क्षत्रिय राजा असल्यामुळे प्रोटेक्शन हा त्याचा विषय आहे. म्हणून रामरक्षा ही कवच आहे. ही 100% कवचात्मक काम करते. कवच स्तोत्र अनेक आहेत, पण हे 100% कवचासारखं काम करतं. बिकॉज अग्नी प्रोटेक्ट्स. जसा होलिका दहनामध्ये त्याने प्रल्हादाला, अग्नीने प्रल्हादाला वाचवलं, तोच अग्नी जो त्याच्यावरती आरूढ व्हायला हवा, तो त्याच्या अधीन झाला. आणि ही रामाची ताकद, ही अग्नीची, ही सूर्याची किंवा ही तेजाची ताकद आहे. की ते जर सत्वयुक्त असेल, त्याला थोडं मेडिटेशन, साधना अशी आपण जोड लावली, तर आपल्यातलं अग्नितत्व सत्वयुक्त होईल आणि त्याचे पटापट रिझल्ट्स आपल्याला दिसतील, त्याच्यातनं गोष्टी घडताना दिसतील. असं रामाच्या कार्यात आणि होलिका दहनात दोन्हीमध्ये आढळून येतं. श्रीरामचंद्र हा जो विषय आहे, याच्यामध्ये दुसरं एक महत्वाचं, रामायणामध्ये राम आणि समोर रावण, जसं इथे होलिका आणि प्रल्हाद असे 2 कॅरेक्टर आहेत. मग एक आहे तमस आणि एक आहे सत्व. साधना दोघांची होती. कंपॅरिझनच केलं असेल तर कदाचित रावणाकडे खूप एक्स्ट्रा शक्ती दिल्या होत्या, एक्स्ट्रा ताकद होती, सिद्धी होत्या, वरदानं होती. अमृतत्वाच्या दिशेने जाणारा रावण होता आणि शिवतांडवामध्ये अमृतत्वाच्या दिशेने जाणारा रावण शेवटी मुक्तीची, विमोचन किंवा मोक्षाची मदत मागतो. त्याला हे जाणवतं. हे स्थित्यंतर ही अग्नीची ताकद आहे. की रावणाला हे कळतं की नाही, याच्या पलीकडे काहीतरी, याच्या पर मला जायला हवं. आणि मग तो मोक्षाची स्थापना, मोक्षाची मागणी करतो. मोक्षाचं वरदान मागतो शिवतांडवात शंकराकडे. शंकराला म्हणतो, तू सगळं दिलंस मला, सगळ्या माझ्या बकेट लिस्ट, विश लिस्ट कम्प्लीट झाली. पण मला जे हवं ते मला नाही मिळालं आणि आता मला रिअलाइज झालं की मला मोक्ष हवाय आता. आणि मग जितका मोठा सेलिब्रिटी तितका त्याचा मृत्यू मोठा असतो. जितका मोठा सेलिब्रिटी तितका त्याच्या मृत्यूचा सोहळा मोठा असतो. हे आपण सामान्य जगतात अलीकडेच अनुभवलं, की जेवढी व्यक्ती मोठी तितका तिचा मृत्यू हा नयनरम्य असतो, तितका तिचा मृत्यू हा सोहळा स्वरूप असतो. आणि असा रावणाचा मृत्यू हा अतिशय सुंदर व्हावा यासाठी शंकराने अख्खी यंत्रणा कामाला लावली आणि रामाचा अवतार कार्य घडलं, की ह्याला मोक्ष मिळायचा तर याच्या तुल्यबळ, म्हणजे याच्या एवढा सिद्ध पुरुष पाहिजे, पण सत्वयुक्त सिद्ध पुरुष पाहिजे, सात्विक सिद्धी असलेला कोणीतरी पाहिजे. म्हणून मग तिथे अवतार कार्य आलं. मग म्हणजे इतकं महत्व दिलं गेलं, की तमसाचं निर्मूलन करायचं तर त्या स्वरूपाचं, त्या ताकदीचं सामर्थ्य पाहिजे. हे आपणही सामान्यपणे करतो ना, कुठला बॉलर आहे याच्यानुसार कुठला बॅट्समन येणार फील्डवरती हे ठरतं. किंवा बॉलिवूडमधले पिक्चर असेल, कुठला नायक आहे त्याच्यासमोर कुठली नायिका टिकून राहील हे ठरतं. आपण रंगमंचावरती हे बघतो, हे सगळीकडे करतो आपण. ऑफिसमध्ये कुठला क्लायंट आहे याच्यानुसार ठरतं की कोण प्रेझेंटेशन देणार. तर हीच गणितं आहेत, हेच सूत्र आहे, की जितकं मोठं तमसं तितकं मोठं सत्व उभं करावं लागतं. ते ध्यानातून होतं. सो आता आपल्या जे जे काही समस्या आहेत, अग्नी हाच विषय आहे. आपण फायर एलिमेंट वरती ध्यान करणार आहोत. अनेक प्रकारे फायरचं ध्यान करता येतं. मंत्रात मग रम बीज मंत्र आहे. रम हा राम आणि रमा, लक्ष्मी आणि श्रीराम दोन्ही अग्नीचे विषय आहेत. रम मगाशी म्हटलं तसं की शौर्य, धाडस आणि करेज, आत्मविश्वास, हे सगळं अग्नी देतो. आणि मग रामाची जी गोष्ट आहे की मर्यादा पुरुषोत्तम, रामाला काय सांगितलं होतं, की तुझ्याकडे सर्व सिद्धी असतील, तुला सर्व सिद्धी असतील, पण त्याचं स्मरण होऊ द्यायचं नाही. ही केवढी मोठी अट आहे. एक चुकूनही तू तुझ्या सिद्धी वापरू शकत नाहीस. केवळ सत्वाची लढाई असली पाहिजे, सिद्धींची लढाई नको होती. सो सत्वाचं युद्ध म्हणजे सत्वाचा विजय व्हावा असं अवतार कार्य. आणि असं काहीतरी त्या सगळ्या संपूर्ण एपिसोडमध्ये घडलेलं जातं. तर घरी कोणाला करायचं असेल, छोट्या छोट्या टिप्स मगाशी म्हटलं तसं, की रमची साधना तुम्ही करू शकता. रम बीजमंत्र याच्याविषयीचा एक व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर आहे, तो शेअर करेन मी आज ग्रुपवर. तर त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याच्यावरती असे अनेक विषय अपलोड होत असतात. मध्ये काही काळात झालेले नाहीत, पण पुन्हा होणार आहेत. तर निश्चित त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. तर यू कॅन सबस्क्राईब. आणि त्याच्यामध्ये मणिपूर चक्र याच्याविषयी थोडंसं बोललेलो आहोत. आपल्या शरीरातलं अग्नीचं स्थान मणिपूर चक्र, दुसरी महत्वाची स्थानं तेज म्हणजे डोळे, याच्याविषयी चक्षु हा जो विषय येतो, अग्नीच्याच अखत्यारीतला विषय, अग्नितत्वाच्या. चक्षु उपनिषदाचं एक छान असा
म्हणजे चक्षु उपनिषद संपूर्ण संवाद चॅनलच्या युट्यूब चॅनलवरती आहे. त्याचाही मी तुम्हाला लिंक पाठवेन. यू कॅन प्रॅक्टिस दॅट ॲट होम. हे छोटे छोटे घरी करता येण्याजोगे. मग इथे आपण एकत्रित ध्यान साधना करणार आहोत. विषय अग्नितत्व आहे, विषय होलिका दहन आहे आणि विषय पौर्णिमेचं तेज आहे. पौर्णिमा म्हणजे पूर्णत्वाचं तेज. अग्नी काय देतो? तुम्हाला पूर्णत्वाची अनुभूती देतो. आपण जेव्हा रामरक्षा शिकतो, आता गुढीपाडव्यापासून रामरक्षा सिद्ध स्तोत्र म्हणजे गुढीपाडवा ते चैत्र, जे चैत्री नवरात्र असतं आणि रामजन्म, रामनवमी हा एक सिद्ध काळ. सॉरी सॉरी काहीतरी वायफायचा इश्यू झाला. सो गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्र आणि रामनवमी हा रामरक्षा सिद्धीचा काळ असं सांगितलं जातो. पण मग रामरक्षा सिद्धी म्हणजे काय? आणि त्या काळामध्ये जर एकत्रित रामरक्षेची साधना केली, हा म्हणजे साधना स्वरूप की ज्यात ध्यान आहे, उच्चारण आहे, एकत्रित अशा गोष्टी केल्या, त्याची अफाट वेगळ्या स्वरूपाची फळं मिळतात. तर ही कार्यशाळा आपण घेणार आहोत. त्याचा जो विषय आहे तो तुम्ही आत्ता मेडिटेशनला घेऊ शकता. रामा इज ऑल अबाउट गोल सेटिंग किंवा आपण रामबाण उपाय म्हणतो ना. रामबाण उपाय म्हणजे ज्या रामाच्या बाणाने रावणाचा मृत्यू ओढवला तो रामबाण. रामबाण म्हणजे तो एकच बाण जो वर्मी लागला, तो एकच बाण ज्याने त्याची मोक्षाची सर्वोच्च इच्छा सुद्धा पूर्ण केली. इतका श्रेष्ठ भक्त की त्याची ही देखील इच्छा पूर्ण झाली आणि त्याच्यासाठी सगळे देव कामाला लागले. म्हणजे सगळ्या देवांची यंत्रणा उभी केली गेली. तर असं रामबाण. तर त्या रामाच्या बाणाचं खूप महत्व आहे. असं रामायणात उल्लेख येतो की रामाचे बाण कधीही वाया जात नाहीत. वाया जात नाहीत म्हणजे त्याला त्याचं ध्येय क्लिअर माहिती असतं. तर ते ध्येय क्लिअर माहिती असण्याची जी गोष्ट ती आपण इथे घेणार आहोत, म्हणजे गोल सेटिंग. सो आपण जेव्हा रामरक्षेची कार्यशाळा घेतो तेव्हा त्याच्यातला मुख्य विषय गोल सेटिंग असतो. कुठेही कन्फ्युजन असेल, गोंधळ, संभ्रम, विभ्रम असेल, जे आदित्य हृदय स्तोत्रात येतं, ते आदित्य हृदय स्तोत्र आपण रामरक्षा कार्यशाळेत या वर्षीच्या त्याचा विशेष अंतर्भाव करणार आहोत. कारण राम कन्फ्युजन मध्ये होता आणि आदित्य हृदय आणि अग्नीने त्याची कशी मदत केली, इतकं अप्रतिम स्तोत्र आहे. तर असं सगळं ह्याच्यामध्ये असणार आहे आणि तोच विषय आपण आत्ता मेडिटेशनला घेणार आहोत. आपण प्रश्न फक्त एंडला घेऊ. काही टेक्निकल एरर असेल तर चॅटवर टाका, मी ते ॲड्रेस करते. पण प्रश्न आत्ता अनफॉर्च्युनेटली नाही घेता येणार. पण काही रेकमेंडेशन टेक्निकल गोष्टी असतील तर चॅटवरती टाका. तर आपण मेडिटेशनला लगेच सुरुवात करू. साधारणतः 20 मिनिटं, येस, 1 तासाचं आपलं सत्र असतं. साधारणतः 20 मिनिटं एका जागी सलग बसता येईल अशी जागा निवडा जिथे आपण मेडिटेशन करणार आहोत. इट इज ऑल अबाउट अग्नी, विजन, क्लॅरिटी, असा कुठलाही विषय घेऊ शकतो. आणि होलिका दहन आणि दहनातून पूर्णत्वाकडे नेणारी पौर्णिमा असा होलिकेचा विषय आहे, असा होळी पौर्णिमेचा विषय आहे. आणि होळी पौर्णिमेचं सगळ्यात महत्वाचं जे एक प्रकारे आपण साधना ध्यान स्वरूप होळी आत्ता इथे करतोय, की होळी काय सांगते? एकट्याची एका होळी, एकटा घरात बसा, एक दिवा लावा, त्याच्यात काय काय टाका आणि झाली होळी, असं आहे का? होळीमध्ये काय आहे? खूप गाजावाजा आहे, काही ठराविक आरोळ्या आहेत, आरडाओरडा आहे. होळीमध्ये काय आहे? म्हणजे आपलं विशुद्ध चक्राचा वापर आहे, खूप मोठ्या प्रमाणात वापर आहे, जो पारंपरिक होळी केली असेल तर. पण त्याही पलीकडे होळीमध्ये काय आहे? समूह आहे, की समाजाने एकत्र या आणि समाजातल्या ह्या तमसाचं निर्मूलन करा. समाजातल्या या शक्तींचं, तामसी शक्तींचं, तामसी विचारांचं, तामसी भावनांचं, एकमेकांविषयीच्या सुद्धा आपण तिथे निर्मूलन, निर्दालन, दहन करतो. आणि हे दहन करून चंद्राचं पूर्ण तत्व आहे, पूर्णत्वयुक्त चंद्र आहे. सो अशी ती गोष्ट आहे की इथे दहन आहे आणि दहनातून पूर्णत्वाला नेणारी अग्नितत्व, फायर एलिमेंट, ज्याचा अनुभव आपण मेडिटेशनमध्ये घेणार आहोत. सो सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे. फोकस ऑन युअर ब्रेथ अवेअरनेस, फिजिकल अवेअरनेस. साधारणपणे सलग जिथे बसता येईल अशा ठिकाणी बसायचे. तुम्ही बसून केलं तर अधिक उत्तम. श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव, ब्रेथ अवेअरनेस, फिजिकल अवेअरनेस. पायापासून डोक्यापर्यंत श्वासाची जाणीव.
अग्नीच्या माध्यमातून एखादं ट्रान्सफॉर्मेशन, एखादं स्थित्यंतर अनुभवणं हा आजच्या मेडिटेशनचा आपला मुख्य विषय. काही काळ श्वासाची जाणीव. आणि मी फक्त एक मेडिटेशनचं दुसरं रेकॉर्डिंग चालू करते. श्वासावरती जाणीव ठेवायची.